नमस्कार. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा अन्वयार्थ सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने लावला जात आहे. याच्यामध्ये विशेषतः तमिळनाडूतील निकाल आणि पश्चिम बंगालचा निकाल हा राजकीय परिणाम करणारा आहे आणि तमिळनाडूचा तर धक्कादायक निर्णय आहे, कारण ते एक प्रकारचं राजकीय विडंबन आहे का, अशा प्रकारची चर्चा आता रंगत राहील. या सर्व निवडणुकांचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्या राज्यामध्ये विशेषतः तमिळनाडू, केरळ या राज्यामध्ये स्थानिक राजकीय पक्षांनी खूप उत्तम कामगिरी केली होती. त्या तुलनेमध्ये बंगालमध्ये चित्र वेगळं उभं करण्यात आलं. आसाममध्ये चित्र वेगळे असताना देखील तिथे काँग्रेसवर मात करण्यात आली. पॉंडिचेरीचा भाग आहे तो तिथे स्थानिक परत एकदा अण्णाद्रमुक पक्षाला यश मिळालेलं आहे, स्थानिक पक्षाने यश मिळालेलं आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर याचा राजकीय परिणाम काय होणार, राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होणार याचा विचार करायला पाहिजे. आणखीन 3 वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामधल्या काळामध्ये अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा देखील टप्पा पार पडायचा आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य आहे, पश्चिम भारतातील राजस्थान, गुजरात, गोवा, त्यानंतर छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांच्या निवडणुका पण होणार आहेत. त्यामुळे बराच कालावधी अजून निघून जायचा आहे. अनेक घटना होणार आहेत, अनेक आव्हानं केंद्र सरकारच्या समोर असणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुकींचा तात्पुरता परिणाम काय होईल, त्या राज्यात काय परिणाम होईल याचा आढावा घेणं महत्त्वाचे आहे. विशेषतः तमिळनाडूतील द्रमुक पक्ष आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हे दोन्ही इंडिया आघाडीतील पक्ष होते. काँग्रेसचा खरा लढत जी होती ती केरळमध्ये डाव्या पक्षांच्या बरोबर होती, तर आसाममध्ये भाजपबरोबर थेट लढत होती. तशी राष्ट्रीय पातळीवर विचार करायला लावणारे एकच लढत जर आसामची म्हणता येईल, पण घटक पक्ष प्रमुख असलेले, कारण पश्चिम बंगाल हे मोठं राज्य आहे, तिथे लोकसभेच्या 42 जागा आहेत, तमिळनाडूमध्ये 39 जागा आहेत आणि पेदुचेरीची जागासुद्धा तमिळनाडूचाच भाग आहे. त्यामुळं या 82 लोकसभा मतदारसंघांचा 2 राज्यांच्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या राष्ट्रीय राजकारणातून विचारात घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे त्याचं हे विश्लेषण आहे आणि सर्व प्रस्थापित पक्षांना बाजूला सारून तमिळनाडूमध्ये 2 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या एका अभिनेत्याच्या पक्षाला यश मिळणं हे एक प्रकारचं राजकीय विडंबन आहे का, असं देखील आपण याचं विश्लेषण करणं महत्त्वाचं ठरतं. त्या दृष्टीने हा विषय आपल्याला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. धन्यवाद.